17,500 प्लस ही जागांची भरती आहे। याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक हे पद आहे, ग्रंथपाल हे पद आहे, प्रयोगशाळा सहाय्यक हे पद आहे। पात्रता फक्त ना फक्त 12वी पास हे पद आहे तुमचं, बरोबर आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांना शेअर करा, सेंड करा। व्हिडिओ आपले लाईक करत जावा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा। बघा ही सुवर्ण संधी आहे, परंतु ही कुठल्या विभागात आहे काय आहे संपूर्ण तुम्हाला समजावून सांगतो। बघा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः, आता खाजगी शब्द हा जरी असला तरी याला काढलं तर चालते, अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता। म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तालुका या ठिकाणी, जिल्हा या ठिकाणी एखादी सरकारी संस्था असेल, शाळा असेल, त्याला महाराष्ट्र शासनाचं पेमेंट असेल तर ती भरती करण्यासाठी शासनाकडून मान्यता भेटली 11 ऑगस्ट रोजी मान्यता भेटली आणि लगेच भरती सुद्धा चालू झाली। बघा तुम्ही पुढे, त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे। बघा कुठले कुठले पद भरल्या जाणार आहे तर तुमच्या समोर आहे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक। याच्यासाठी पात्रता का पाहिजे? आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 12वी पास, तर हो 12वी पासच पात्रता पाहिजे। तुम्ही तर बघू शकता वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे याला फक्त 12वी सायन्स हीच पात्रता पाहिजे, परंतु बाकीचे कुठले कुठले पद आहेत ते बघूयात। बघा कनिष्ठ लिपिकला काय पाहिजे? कुठल्याही शाखेतील पदवी म्हणजे डिग्री पाहिजे आणि टंकलेखन म्हणजे टायपिंग पाहिजे तुमचं 30 शब्द प्रति, इंग्रजी तुमचं 40 पाहिजे, मराठी तुमचं 30 पाहिजे। वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला वरिष्ठ लिपिकचं पद हे प्रमोशन नाही, प्रमुख लिपिकचं हे पद सुद्धा प्रमोशन नाही आणि ग्रंथपाल म्हणजे 3 पद आहे। पहिलं हे पद, दुसरं ग्रंथपाल आणि तिसरं हे प्रयोगशाळा सहाय्यक। ठीक आहे, आता ग्रंथपाल पदासाठी आपण बघूयात संविधानिक विद्यापीठाची लायब्ररी सायन्सची ही पदवी पाहिजे। मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे हा 6 महिन्यात जरी कोर्स असला किंवा 1 वर्षाचा कोर्स असेल त्यासोबत पदवी असली तरी तुमचं इथं चालून जाणार आहे। शिपाई हे पद लॅप्स झालेलं आहे। ठीक आहे, पण सर आता जाहिरात कुठली निघाली आहे तर बघा हे तुमच्या समोर मानतोय, ही जाहिरात नाहीये पण ई निविदा म्हणजे टेंडर आहे आणि टेंडर हे कोणाचं आहे तर बघा रयत शिक्षण संस्था सातारा। आता ही संस्था जर घेतली तर फक्त या संस्थेच्याच तुमच्या 2 ते 3 हजार जागा निघू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्था हे काम करते आणि या संपूर्ण संस्थेच्याच तुम्हाला 2-3 हजार जागा तिथे भेटून जातील। वाचूयात आपण संस्थेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षकेतर सेवक म्हणजे कुठले कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल जे 3 पद सांगितले होते त्यांच्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी ई टेंडर मागविण्यात येत आहे। टेंडरच्या अधिक माहितीसाठी व टेंडर ऑनलाईन भरण्यासाठी या नंबरवर या वेबसाईटवर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि 22/8 पासून इच्छुक कंपन्यांनी टेंडर इथं भरायचं हे सचिवांनी दिलेलं आहे। म्हणजे हे काय प्रूफ करते की जशी 11 ऑगस्टला मान्यता भेटली तशी मोठी भरती महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चालू झाली आहे। सर्वात मोठी भरती रयतकडून येईल। आता तुम्ही म्हणाल की सर हे पश्चिम महाराष्ट्र झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्या अनुदानित आहे किंवा खासगी आपण काय म्हणू शकतो की ज्याला 20% ग्रँट आहे, 30% ग्रँट आहे, 40% ग्रँट आहे, अशा 100% ग्रँटेड पर्यंत सर्व संस्थांना परमिशन शासनाने दिलेली आहे। ह्या परीक्षा म्हणजे ह्या ज्या जागा आहेत ह्या जागेंसाठी परीक्षा होईल आणि त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आणि मग तिथे ठरणार आहे की याला काय काय होईल। आता याच्यासाठी वयोमर्यादा तुमची जे सरकारीला असते ते याच्यासाठी आरक्षण सुद्धा असणार आहे, जसं की उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्ताला आरक्षण असेल, माजी सैनिकला आरक्षण असेल। फक्त तुम्ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तिथे इंटरव्ह्यू द्यावा लागेल आणि तुम्हाला तर माहिती आहे इंटरव्ह्यू म्हणजे काय सांगायसाठी काही गरज नाही। ठीक आहे, आता बघा पुढे ही सर्व भरती प्रक्रिया तुम्हाला जर पाहिजे असेल, पीडीएफ पाहिजे असेल, याची एलिजिबिलिटी पाहिजे असेल, पात्रता पाहिजे असेल तर हे मनीष मानकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे। या टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट इथे मिळणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये आपल्याला टाका। ही भरती खूप मोठी भरती आहे, या भरतीच्या मागे लागा, चांगली भरती आहे, तुमच्या गावातली शाळा भेटू शकते, फक्त तुमचे कॉन्टॅक्ट चांगले पाहिजे। ठीक आहे, चला थांबतो। व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।